श्रीगोंदा शहरातील उच्चभ्रू वसाहतीतील खासगी बंगल्यामध्ये खुलेआम सुरू असलेल्या घरगुती सेक्स रॅकेटचा श्रीगोंदा पोलिसांनी पर्दाफाश केला असून एका 48 वर्षीय महिला घरमालक आणि एका युवकाला ताब्यात घेण्यात आले असून दोघांविरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शहरातील स्टेशन रोड रस्ता परिसरातील उच्चभ्रू वसाहतीतील एका खासगी बंगल्यामध्ये महिला घरमालक आणि अरुण रोहिदास देवकर हे दोघे जण एका पीडित महिलेला अवैधरित्या वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडून पीडित महिलेला वेश्या व्यवसाय करण्यासाठी कुंटणखान्यामध्ये अडकवून ठेवले असल्याची माहिती गुप्त माहितीदाराकडून श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांना मिळाल्यानंतर त्यांनी नेमलेल्या पथकाने दिनांक 11 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास छापा टाकून या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला। यावेळी वेश्या गमनाकरिता लागणारे साहित्य, निरोध, मोबाईल आणि रोख रक्कम 2500 रुपये असा मुद्देमालासह आरोपीकडून मिळून आल्याने LPC लाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अरुण रोहिदास देवकर राहणार बाबोडी रोड श्रीगोंदा व स्टेशन रोड येथील एका महिला घरमालक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरील कारवाई श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, अमोल आजबे, राजू भोर, मरकड, LPC लाड यांच्या पथकाने केली। दरम्यान पीडित महिलेस न्यायालयामार्फत तिच्या नातेवाईकांकडे किंवा स्नेहाधार संस्थेकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दिली। शहरामधील उच्चभ्रू वस्तीमध्ये एका घरात बाहेरील वेश्यांना आणून त्यांच्याकडून देहविक्री करून त्याद्वारे पैसे कमवून उपजीविका करण्याचं काही लोक व्यवसाय करीत आहेत अशी गुप्त बातमीदाराकडून माहिती दुपारी प्राप्त झाली होती। त्या अनुषंगाने छापा मारण्यासाठी आम्ही 5 वाजता सायंकाळी पंच बोलून बनावट ग्राहक पाठवून सदर ठिकाणी घर क्रमांक 6020 स्टेशन रोड श्रीगोंदा या ठिकाणी छापा मारलेला आहे। सदर छाप्यामध्ये अरुण देवकर नावाचा इसम हा मोबाईल फोनद्वारे ग्राहकांना तयार करून सदर ठिकाणी नेऊन त्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या वेश्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचं व त्याद्वारे पैसे कमवित असल्याचं उघडकीस आलेलं आहे आणि या कामी घराची मालक एक महिला आहे, ती त्याला मदत करत असल्याचं आढळून आलेलं आहे आणि त्यासाठी हे दोघे मिळून 1500 रुपये चार्ज करीत असल्याचं निष्पन्न झालेलं आहे। तर अशा प्रकारे वेश्या व्यवसाय उघडकीस आल्यामुळं आणि वेश्याच्या उत्पन्नावर जगताना तसेच वेश्याला पैशाचं आमिष देऊन घरामध्ये अडकावून ठेवून तिच्याकडून बळजबरीने वेश्या व्यवसाय करीत असल्याची फिर्याद छापा दाखल केल्यानंतर महिला पोलीस कॉन्स्टेबल गीतांजली लाड यांनी दाखल केली आणि त्यानुसार IPC 370(3) तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 कलम 3, 4, 5, 7 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। पीडित महिलेला आम्ही तिची सुटका केली असून तिला तिच्या नातेवाईकांच्या किंवा जर तिचे नातेवाईक न मिळाल्यास स्नेहाधार होममध्ये पाठवण्याची माननीय न्यायालयामार्फत व्यवस्था करीत आहोत। त्याचप्रमाणे या 2 व्यक्तींना आम्ही सदर गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे आणि त्यांना न्यायालयासमोर हजर करून पुढील तपास करीत आहोत।